अशा प्रकारे अनेक आशीर्वाद गणपतीला दिल्या गेलेले आहेत. भाद्रपद महिन्यात चंद्रोदयाच्या वेळी पार्वतीच्या संकल्पाने गणेश उत्पन्न झाल्याने या तिथीला म्हणजे गणेश जयंतीच्या तिथीला जो कोणी भक्तिभावाने व्रत करेल तो सर्व सुखाला प्राप्त होईल. त्याच पद्धतीनं प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला जो गणेशाचं व्रत करेल, संकट चतुर्थी म्हणतात त्याला की दुसरी कोणती म्हणतात, चतुर्थी असते ना प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षातली, पहिला पक्ष सोडला दुसऱ्या पक्षात आलेली जी चतुर्थी आहे तिचा उपवास जर केला गणेशाला उद्देशून तर अनेक मनोकामना पूर्ण होतात. अशा प्रकारे या ठिकाणी गणेशाची कथा सांगितली गेली. आता गणेश आणि कार्तिकीय या दोन मुलांसह कैलास पर्वतावरती आनंदानं राहत होते. आता घरी पोरं म्हटले की नाही भांडणं होतात. एकटा असला तर मग एवढं होत नाही, पण बहीण भाऊ दोघं भाऊ असले की नाही त्याच्या थोड्या थोड्या गोष्टीवर भांडणं होतात. एखादी वस्तू आणली की हा म्हणजे मला जास्त पाहिजे, तो म्हणते मला जास्त पाहिजे, एकाला आणली आणि एकाला नाही आणली की मग भांडणं सुरू होतात किंवा हेवा चालू होतो त्यांच्यामध्ये. गणपती बाप्पाचे आणि कार्तिकी बाप्पाचे तू तू मय तू तू मय चालूच असे टॉम एंड जेरी नाही का. पण कसं तरी ते समजून सांगत त्यांना असं आनंदानं चालू होतं. पण एक दिवस काय झालं, पार्वतीनं आपल्या पोराकडे पाहिलं आणि आपल्या घरच्या बुवाला म्हणायला लागली, बुवा पोरं लग्नाला आले बरं, आता सुना पाहा लागतील. आता लग्नाचा विषय निघता बरोबर पोराचे कान असे सरळ झाले, ढग ऐकायला लागले. हो लग्नाचं चालू आहे गड्या आपल्या. खूप आनंदित झाले दोघंचे दोघे. ते गोष्ट ऐकली आणि गणपती बाप्पा आणि कार्तिकी धावत पळ गेले. तुम्ही काय बोलत आहे? काही नाही काही नाही, तुमच्या कामात नाही नाही म्हणे, आम्ही ऐकलं काहीतरी लग्नाचं बोलत होते तुम्ही. आता ऐकलं म्हटल्यावर यांना खरं सांगावंच लागलं. अरे म्हणे आता तुमचं लग्न होईल, तुमच्यासाठी आता छान छान अशा प्रकारे नवरी पाहून आणू. असं काय? मग मम्मी पहिला नंबर माझा. झालं त्याचं भांडणं सुरू. कार्तिक म्हणे मी लग्न करणार, गणपती बाप्पा म्हटले मी लग्न करणार. दोघांमध्ये भांडण सुरू झालं. तेव्हा समजून सांगण्यात आलं, अरे गणेशा तू लहान आहेस, नियमानं मोठ्या भावाचं पहिले लग्न करून द्यावं लागते. ते म्हणे मला काहीच माहित नाही. गणपती बाप्पाला काहीतरी लीला करायची असेल, गणपती बाप्पा ऐकायलाच तयार नव्हते. नाही म्हणजे नाही, जमणारच नाही. खूप समजून सांगितलं, ऐकलं नाही. शेवटी नाईलाज असतो भोले बाबा म्हणायला लागले, मी एक अट ठेवतो, याच्यामध्ये मग जो जिंकेल त्याला मी त्याचं लग्न लावून देईन, मग तुम्हाला राग आला नाही पाहिजे. म्हणे हो बाबा सांगा, जे अट सांगाल ते मान्य आहे. म्हणे जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईन सर्वात अगोदर त्याचं लग्न अगोदर, मग भांडण करायचं नाही. हो म्हणे बरोबर. आता दोघही तयार झाले. आता कार्तिक भगवान चपळ, गणपती बाप्पाचं शरीर हे ढेरी मोठी सोंड केवढी. कार्तिक भगवान लगेच आपल्या मोरावर बसले आणि भरकन निघून गेले. गणपती बाप्पा ठापाक ठापाक ठापाक. गणपती बाप्पा म्हटले या जर गतीनं चाललो तर आपण 12 महिने सुद्धा म्हणजे याच्यापेक्षाही जास्त लागतील, आपण कधीच जिंकणार नाही. हे गणपती बाप्पाच्या लक्षात आलं. त्यांनी ठरवलं आता आपल्या बुद्धीचा प्रयोग करायचा. जे काम शक्तीनं होत नाही ना ते युक्तीनं करायचं. लगेच वापस फिरले, घरात आले. अरे ओ गणेशा, मग अधिक तूच म्हणशील आम्हाला फसवलं, नमकं केलं डमकं केलं. तो पुढे निघून गेला आणि तू अजून घरीच आहे. जातो म्हणे बाबा थांबा ना, माझी की इच्छा आहे. ठीक आहे बाबा का. आता त्यांनाही कौतुक वाटलं, काय करते हा. एक पाट घेतला, त्या पाटावर शिव पार्वतीला बसवलं. म्हणे मुकड्यान बसा फक्त, मी सांगतो तसं. हो पाहत बसले काय काय करते. गणपती बाप्पानं मस्त पूजेचं टाळ आणलं, त्यांची पूजा केली, नमस्कार केला आणि गर 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 एक नाही 7 प्रदक्षिणा मारल्यात. किती? 7 प्रदक्षिणा मारल्यात आणि म्हटले द्या लग्न करू. शिव पार्वती म्हणायला लागली लग्न करून द्या, असं घेणं ना द्या ना. अरे काय ठरलं तुला माहित नाही का. म्हणे सगळं ठरलेलं आहे, मला माहित आहे सगळं नियम आणि मी नियमातच बोलतो. अरे म्हणे तू प्रदक्षिणा केलीच नाही तर लग्न कसं, आपल्या पृथ्वीची प्रदक्षिणा केली नाही तर तुझं लग्न कसं काय करून द्यायचं. म्हणे मी प्रदक्षिणा 1 नाही 7 केल्या. अरे म्हणे तू आमच्या केल्या, पृथ्वीच्या नाही. गणपती बाप्पा म्हटले तुम्हाला शास्त्र माहित नाही का.
पृथ्वीच्या प्रदक्षिणे आई वडिलाच्या प्रदक्षिणेनं पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं फळ मिळते, हे शास्त्रमत आहे का नाही आहे? शिवजी म्हटले हो आहे. मग आहे तर द्या लग्न करून. आता शिवजी बोले पोळ्यात पडले, नाही म्हणावं तर शास्त्राला दोष लागेल, आणि हो म्हणावं तर याचं लग्न अगोदर करून द्यावं लागेल. शेवटी नाईलाज झाला आणि त्या गणेशाचं विवाह करून दिला गेला. रिद्धी सिद्धी नावाच्या 2 मुली, सुंदर मुली पाहिल्या आणि त्यांच्यासोबत विवाह सोहळा संपन्न झाला. नम पार्वती पतये हर हर महादेव. कार्तिकीय भगवान इकडे हे सुखानं राहत होते आपल्या पत्न्यांबरोबर. त्यांना शुभ आणि लाभ अशा प्रकारचे 2 पोरं झाले. इकडे कार्तिकीय भगवान प्रदक्षिणा करून परत येत होते. तेवढ्यात भांडण लाव्यासाठी नारद भगवान रस्त्यात त्याला भेटले. कारण कार्तिकी भगवान घरी राहण्यामध्ये लाभ नव्हता, ते लोकांमध्ये राहतील तेव्हाच लोकांचं कल्याण होणार होतं. म्हणून कळ लावण्याकरता नारदजी महाराज भेटले. का हो म्हणे, आले का? म्हणे हो. पण म्हणे काही फायदा नाही, एवढे मोठे कष्ट घेतले तुम्ही, आणि तुमच्या बापानी, तुमच्या आई वडिलांनी आणि तुमच्या भावानी तुम्हाला फसवलं. तुम्हाला तिकडे पाठवून दिलं, इकडे गुपचूप त्याचं लग्न केलं. 2 लग्न दिले त्यातल्या त्यात करून, पोरही झाले, आणि तुम्ही बसले प्रदक्षिणा करतो. असं काय? त्याला खूप राग आला. राग गेलेत कार्तिकी भगवान कैलास पर्वतावर. आई वडिलांना बोलायला लागले आणि म्हटले, आता मी या कैलास पर्वतावर राहणार नाही. सर्वांनी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण ऐकलं नाही. तिथून निघाले आणि आपल्या मातांसह या दक्षिण प्रदेशामध्ये, दक्षिण भारतामध्ये गेलेत आणि अनेक प्रकारच्या लीला केल्या. राक्षसांना मारलं, भक्तांचा उद्धार केला. आजही असं म्हणतात कार्तिकी भगवान त्या दक्षिण प्रदेशामध्ये आहे. जो भक्तिभावाने आराधना करतो त्याचा ते उद्धार करतात. बोल कार्तिकीय भगवान, बोल गणपती महाराज की. नम पार्वती पतये हर हर महादेव. ओम गम गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गम गणपते नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गणपती नमः. सिद्धिविनायक नमो नमः. गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गणपती नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. गणपती बाप्पा. ओम गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गणपती महाराज की. कार्तिकेय भगवान की. नमः पार्वती पतये हर हर महादेव. कोणीही जागेवर उठणार नाही या ठिकाणी. आज उपवास असल्या कारणाने सोमवार ज्याला ज्याला असेल सगळ्यांना करतात. उसाचा रस आहे, कोणीही जागेवर उठणार नाही. आणि पूजेची कोणी कोणी तयारी केली हातवर करा. शिवपूजेची तयारी. हा, रस घेतला की ताबडतोब जा. हा? सर्वांनी आपापलं सामान घेऊन यायचं. या ठिकाणी पूजे करता
कोणीही टाइमपास करायचा नाही, मग टक्कम टक्कम इकडे अर्धी पूजा होते तरी थांबा 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 आमचं राहिलं. जमल्यासारखं करू नका. चला.